इतकं सगळं बोललीस, खरंच खूप छान वाटलं. पण खरं सांग, तुलाही असंच वाटतंय ना की मी तुझ्या मुलीला अशा ठिकाणी राहायला आणले ते? अहो पेढा आहेस का? उगाच काहीतरी बोलू नकोस हा. नाहीतर मी विसरून जाईन तू माझा जबराट जावईस आणि कान पिळेन चांगला. तुला माहितीये का सिद्धू, खरा संसार कोणता असतो? ज्यात नवरा आणि बायको एकमेकांच्या मागे खमकेपणाने उभे राहतात, खंबीरपणाने उभे राहतात. एकमेकांवरच्या प्रेमापायी कुठलंही बलिदान द्यायला तयार असतात, कुठलाही त्याग करायला तयार असतात. आणि तुम्ही दोघं आता तेच करताय. खरं सांगू का बाळा तुला, तुम्ही दोघांनी तुमच्या त्या महालात नाखुशीने राहण्यापेक्षा या तुम्ही बांधलेल्या झोपडीत राजा राणीसारखा संसार केलात ना, तर मला जास्त आवडेल. पाहिलं, सांगायचं ना आधी की तुम्ही स्वतःच्या घरी मला घेऊन चाललाय म्हणून. रिकाम्या हाताने आले मी, पाप लागेल आता मला. ते भाकरीच्या पिठाचं पॅकेट तू आजीला देणार होतीस ना? तेच आम्हाला दे की. तुमच्या या नवीन घराच्या निमित्ताने ही खास भेट. थँक्यू. थँक्यू. नमस्कार कर. सुखी राहा, सुखाने संसार कर. तुम्हा दोघांनाही कोणाची दृष्ट नको लागू दे. बरं चला आता निघते हा. नाही आई, आता तू कुठेही जायचं नाहीयेस. अगं तू पहिल्यांदा आलीयस आमच्या घरी, त्यामुळे खाऊ घातल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. अगं वेडी, आता कुठे दगदग करतेस? आई आई तू कुठेही जायचं नाहीयेस. ठेव ते ठेव. असं काय करतेस? तू पहिल्यांदा माझ्याकडे आलीयस आणि मी तुला असंच सोडीन असं वाटतंय? कसं असतं बघ ना आमच्या मुलींचं. आम्ही सगळं आईकडनं करायला शिकतो, सगळं माहेरी शिकतो, पण ते सगळं आजमावतो सासरी जाऊन. आणि आजपर्यंत इतक्या वेळेला माझ्या सासरी आलीयस, पण कधीच माझ्या हातचं खाऊ नाही घालता आलंय मला तुला. पण आता आज तू आमच्या घरी पहिल्यांदा आलीयस, तर मी तुला खाल्ल्याशिवाय सोडणार नाहीये, कळलं? बस तू, चल. 100% बरोबर आहे का? बस बस बस.